रामकृष्ण हरी. माऊली, आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आमचं संपूर्ण कुटुंब कसं आज एकदम नटून थटून प्रत्येक जण हजेरी लावल्यात बघा. आता कोण कोण आहेत का नाही बघूया की. शिवांगी, निवेदिता, इकडं समृद्धी आहे, आमची आई आहे, मल्हार आहे, कारभारीन, आणि आपण समधेजण का नाही आज आषाढी एकादशी असल्यामुळे एक झकास बेत करणार आहे. तर ते बेत काय आहे का नाही ते मीच सांगतो बघा. एकदम खमंग कुरकुरीत असं शाबू वडा आणि मस्त गरमागरम मऊ मऊ असं का नाही खिचडी सुद्धा होणार आहे. त्याचसोबत आपले गावरान वाळवण पदार्थातले काही पदार्थ सुद्धा असणार आहेत. त्यामुळे बेत कसं एकदम झकास होणार आहे. त्यामुळं का नाही सगळी पोरं बाळं आज कसं एकदम आनंदित आहेत बघा. आहे का नाही? लय लाजा लागलीस काय? ही शिवांगी अशी करते बघा. हे म्हणू बघा, विठ्ठल रुक्माईची हातात मूर्ती घेतल्या. समृद्धी, तुझं काय चाललंय? हा, तर मंडळी असं सगळं का नाही भक्तीच्या रंगात न्हावून निघालेला आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. चला आज सर्वांसोबत आजची रेसिपी आपण बघूयात. चला कमेंट करून का नाही जय हरी विठ्ठल आणि रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरू नका. चला करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला. आता आपण पहिल्यांदा बनवणार आहे साबुदाणा बटाटा वडा. तर आहे ना इकडे आपण साबुदाणा आहे ना भिजून तर घेतलेले आहे. रात्रभर भिजून आहे ना तर पूर्ण असे मऊ झालेले आहे. असं या पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. आणि इकडे आपण बटाटा सुद्धा आहे ना शिजवून घेतलेले आहे. शिजवण्याचं वरचं साल काढून घेतलेलं ते आता आपल्याला खिसून घ्यायचं आहे. त्यासाठी आहे ना हे सगळं आपण बनवणार आहे. त्यासाठी इकडे आमची सासूबाई सुद्धा आहे ना आज मदतीला आलेले आहे. तर आज आपण दोघी जण मिळून आहे ना हे सगळं आपण पदार्थ बनवणार आहोत उपवासाचे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. तर इकडे आपण बटाटा आहे ना खिसून घेऊया चांगलं असं. म्हणजे आपण बटाटा खिसून घातलं ना एकसारखंच पडते आणि वडा सुद्धा बनवायला सोपं पडते आणि चांगला वडा तयार होते. त्यामुळे आपल्याला बटाटा चांगलं असं शिजवून आहे ना आपल्याला ते खिसून घ्यायचं. बघा असं ह्या पद्धतीने आहे ना चांगलं असं एकसारखं बारीक पडतंय. त्यामुळे आपण खिसूनच घ्यायचं. आणि हाताने बारीक केलं तरी सुद्धा आहे ना एक एकदा आहे ना ते थोडं थोडं राहते बटाटा. त्यामुळे खिसूनच घ्यायचं. गाठी गाठी पडतात. हां, हे बघा आता आपण इकडे बटाटा आहे ना सगळं आपण खिसून घेतलेले आहे. आणि इकडे शाबूमध्ये आपण आता हे सगळं मिक्स करूयात. पूर्ण बघा खिसून घेतल्यामुळे एकसारखंच बारीक पडते. यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे मिरची पावडर. एक चमचाभर आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालूयात. इकडं आपण सैंधव मीठ घेतलेले आहे. सैंधव मीठ घालूयात चवीपुरतं. आणि आता आपल्याला सगळं आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. शाबूमध्ये सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. असं या पद्धतीने आपण हातांना असं पूर्ण आहे ना असं दाबून दाबून सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळीकडे मीठ मिरची पावडर सगळीकडे पद्धतीने आपल्याला चांगलं असं आहे ना सगळं हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे, बटाटामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. मगच आहे ना आपला वडा सुद्धा चांगलं होतोय. बघा आता आपण चांगलं असं आहे ना आता हे सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला साबुदाणा वडा बनवण्यासाठी आता हे तयार झालेले आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि चूल पेटून घेऊयात. आपण चुलीवरती कढई ठेवलेली आहे. तर आपण आहे ना वडा तर बनवणार आहोत. त्या अगोदर आहे ना त्याबरोबरच आपण आहे ना साबुदाणा खिचडी सुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे. चांगलं असं आपण शेंगदाणे भाजून घेऊया. करू का हे वडा? हा चालेल करा. वडा बनवून घ्या. मग एवढं शेंगदाण्यात भाजून मग मी तेल ठेवते गरम करायला. लहान लहानच करते ना. हा लहान मी गोळा करून ठेवते, वडा वडा करून ठेवते आणि का नाही नंतर तेलात तळून घ्यायचे. बघा आता आपल्याला शेंगदाणे ना चांगलं असं भाजून घेऊयात. बघा आता शेंगदाणे चांगलं असं खरपूस भाजलेले आहे. तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊयात. तर बघा आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आपण कढईत आहे ना तेल घालूया. आपल्याला पापड तळून घ्यायचं आणि वड्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण तेल घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना तेल गरम करून घेऊया. बघा आता इकडे बघू शकताय आपण उपवासाचे आहे ना वाळवणी पदार्थ घेतलेले आहे. त्यामध्ये शाबू बटाटा पापड, फळी पापड, शाबू बटाटा चकली, चिप्स घेतलेले आहे. तर आता आपण पहिल्यांदा आहे ना चिप्स तळून घेऊयात. थोडं घालूया तेलामध्ये आणि चांगलं असं आपल्याला आता तळून घ्यायचं आहे. आणि जास्त वेळ ठेवायचं नाही, पटकन आहे ना तळून वरती येतोय चिप्स. बघू शकता मस्त असं पांढरा शुभ्र चिप्स तयार होतोय. तर आता आपण शाबू बटाटा पापड तळून घेऊया.
बघा आता आपण इकडे शाबू बटाटा चकली घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं. बघा मस्त आहे ना, तळून वरती येतोय. सगळं घालूया आणि चांगलंच आपण हे तळून घेऊया. काढून घेऊया. बघा ह्याच पद्धतीने का नाही मी शाबू वडा करून ठेवलेला आहेत. आता तेलात तळायचं आहेत. हे बघा असं का नाही सगळं तयार करून ठेवलेलं आहेत. तेलात तळून का नाही खुसखुशीत होतात. आता दही वडा खायचं बघा किती खायला मस्तच लागतात. एक एक करून तेलात सोडायचं नाही म्हणून एकदमच करून घेतल्यात. आता तेलात तळून घ्यायचे आहेत. बघा आता आपण सगळं पापड वगैरे आता तळून घेतलेले आहे. आपण इकडं वड्या तळून घेऊयात. 4 वड्या सोडूयात आणि चांगलंच आपण हे तळून घेऊयात. मस्त आहे ना, फुलतोय, खुसखुशीत चांगलं लागतं. त्यामुळे आपल्याला चांगलंच ते वड्या तळून घ्यायचं आहे ना. आता चांगलं असं पलटी करून आहे ना तळून घेतलेले आहे. बघू शकता मस्त असं टम्म पण फुगलेले आहे वड्या. दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण मस्त लागतं. यामध्ये मिरची पावडर वगैरे घातल्यामुळं मस्त दिसते. हे बघा मस्त कुरकुरीत पण झालेले आहे. तर आता आपण काढून घेऊयात. आता आपण राहिलेले वडे सुद्धा तेलामध्ये सोडूयात. 4 सोडूनच आहे ना आपल्याला चांगलंच आहे तळून घ्यायचं. बघा आता आपण चांगलं सुद्धा सगळं आहे ना तळून घेतलेले आहे. मस्त आता तयार झालेले आहे. आई हा, एक बोल. गाणं म्हणा की आम्ही फुगाडी खेळणार आहे. गाणं म्हणा. हा. हा चालतंय की. हो. भगरीला का नाही लय बारीक पण करायचं नाही. शेंगदाणा मोठं मोठंच करायचं. तर मोठं मोठं करून देते भगर करणार आहे आता सुनबाई. आता हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आता काढून देते भगर करायला. हे भांडं घेतलेलं आहे यात का नाही असं मोठं मोठंच करायचं असतं भगरीला. तर आपल्याला आहे ना खिचडीसाठी किती पाहिजे तेवढंच आपण आता तेल ठेवलेले आहे. तर यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरची. बघा आता हिरव्या मिरची घातलेली आहे. हे सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया. आता मिरची थोडंफार आहे ना आता परतलेली आहे. तर ह्यामध्ये आहे ना आपण इकडं बटाटा आहे ना चांगलंसं खिसून आहे ना पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर आता आपण हे बटाटा घालूया. तुम्ही चिरून पण घालू शकताय, खिसून पण घालू शकताय. खिसून घातल्यामुळे लवकर बटाटा मऊ होते. त्यामुळे आपण इकडे एक बटाटा आहे ना खिसून घेतलेले आहे. तर आता आपण हे मिरची बरोबर चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण बटाटा मऊ होते. त्यामुळे आपण अगोदरच हे चांगलं असं परतून घेऊया. तर बघा आता बटाटा वगैरे चांगलं असं आता परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना इकडं चांगलं असं आपण आहे ना शाबू तर भिजवून घेतलेले आहे. तर ते आपण सगळं शाबू आता कढईमध्ये घालूया आणि चांगलं असं आता आपण मिक्स करून घेऊया. पूर्ण सगळं आहे ना ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा आता आपण चांगलं असं तर सगळं आहे ना मिक्स करून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण इकडं शेंगदाणे बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आणि सैंधव मीठ घालूयात चवीपुरतं. आणि परत आपण सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं शाबूमध्ये. आणि उपवासासाठी आहे ना एकादशी वगैरे असले ना सैंधव मीठच वापरायचं ना, सगळं मऊ होईल. हे आता मस्त आहे ना. आता आषाढी एकादशी निमित्त आहे ना आपण सगळे इकडे वेगवेगळे पदार्थ आज बनवलेले आहे. इकडे बघू शकताय मस्त आपण आहे ना शाबू बटाटा वडा आपण इकडे तयार करून घेतलेला आहे. दिसायला पण छान दिसतो, मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे. आणि इकडे बघू शकताय ताटामध्ये आहे ना आपण शाबू बटाटा पापड, शाबू बटाटा चकली वगैरे आता मस्त तळून घेतलेले आहे. आणि इकडे राजगिरीचे लाडू पण घेतलेले आहे, देशी केळी घेतलेले आहे, दही. आणि इकडे मस्त आपली खिचडी सुद्धा आता तयार आहे. तर आता आपण ताटामध्ये इकडे घेऊयात. आणि शाबू बटाटा वडा आपण ताटामध्ये ठेवूया. आता मस्त आपलं
एकादशीसाठी ना ताट तयार आहे. रामकृष्ण हरी. छानपैकी झकास बेत झालेला आहे. फराळाचे वेगवेगळे पदार्थ आता तयार आहेत. विठ्ठल रुक्माईंना नैवेद्य पण केलेला आहे. आता करूयात सुरुवात या झकास बेतला. पोरांनो घ्या. घ्या आता. खंडोबाला एक द्या. खंडोबा तू पापड खा. खा. पापड नाही खाते. बर तू खा. नाही बगर खाणार आहेस? करदार नाही झकास झालं. झालंय चांगलं. आई एक नंबर. छान झालं. हा बर आकर. मस्त झालं. मस्त झालंय. हा हा खावा खा. तुला काय खायचं बाब? मंडळी या दोन्ही माऊलीने का नाही एवढा जोरात वारा होता तरी बी पदार्थामध्ये विशेष नाही जबरदस्त असे पदार्थ झाले बघा. तर मंडळी बेत तर झकास झालेला आहे. आषाढी एकादशी निमित्त उपवासाला तुमच्याकडे आज काय बेत आहे ते मात्र कमेंट करा. आणि व्हिडिओच्या खाली रामकृष्ण हरी म्हणून कमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.